अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्या कारणास्तव धडगाव तालुक्यातील तेलखेडी गावातील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसंदर्भामध्ये दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे युवा क्रांती नंदुरबार संघटनेच्या वतीने तहसीलदार धडगाव यांना निवेदन दिलेले आहे। धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शेतकऱ्यांना अवकाळी व अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या बाबतीत बाधित क्षेत्र यादीमध्ये जाणीवपूर्वक समाविष्ट न करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात युवा क्रांती व संघटनेच्या माध्यमातून व ग्रामस्थ तेलखेडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। 5 फेब्रुवारी रोजी रोहजरीपाडा येथील धडगाव शहादा मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याबाबत तहसीलदार अक्राणी यांना निवेदन दिलेले आहे। निवेदनात म्हटले आहे की युवा क्रांती नंदुरबार संघटनेच्या अधिकृत निवेदन दिनांक 5 जानेवारी रोजी तेलखेडी ग्रामस्थ व युवा क्रांती शाखा धडगाव सामाजिक संघटनेच्या वतीने तेलखेडी येथील शेतकऱ्यांना हक्कासाठी व आम्ही दिलेल्या निवेदनावर आज तागत प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक कारवाई झालेली नाही। शिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मधील अवकाळी पावसामुळे तेलखेडी येथील पिकांचे मोठे अतोनात नुकसान झालेले आहेत। शेतकरी हवालदिल झालेला आहे। पंचनामे होऊनही गावाला जाणीवपूर्वक भरपाईपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। या प्रकरणात कृषी विभागातील संबंधित अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी केलेल्या कथित आर्थिक मागणी प्रकरणामुळे गावाला यादीतून वगळण्याचा विचार हा दिसून आलेला आहे। वारंवार विनंती करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आता लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नसल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। या आंदोलनामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामास कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबतीत प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर कार्यकारी सदस्य मंगेश वळवी, तालुका प्रमुख लक्ष्मण पाडवी, तालुका संघटक रवींद्र वळवी, संपर्क प्रमुख बाबा पावरा, जनसंपर्क प्रमुख अमिताभ वळवी, टेट्या पावरा, पोलीस पाटील माका पावरा, नाजा पावरा, किसन वळवी, दिलवरसिंग पाडवी, मेरसिंग पावरा, ठोमला पावरा, वसा पावरा आदी ग्रामस्थांच्या निवेदनावर सह्या आहेत। चंद्रकांत चव्हाण, श्रेजी न्यूज 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। 2026 रोजी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की जे मागील वर्षी 2025-26 आम्ही जे निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये आमचं जो गाव आहे तेलखेडी बाधित क्षेत्रामध्ये ने टाकलं म्हणून आम्ही 5 जानेवारी 2026 निवेदन दिलं होतं। त्या संबंधित डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून आम्हाला प्रत्युत्तर भेटलं नाही। त्यासाठी आम्ही 2 फेब्रुवारी 2026 निवेदन दिलं आहे की आम्हाला जर याच्यावर काय प्रत्युत्तर जर नाही भेटलं तर 5 फेब्रुवारी 2026 आम्ही शहादा आणि धडगावला रोजरीपाडा इथं तहसील ऑफिसच्या जवळ रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। तिथं जर शांतता आणि सुव्यवस्था जर काय बिघडली तर संबंधित जो डिपार्टमेंट आहे प्रशासन तो संबंधित डिपार्टमेंट जबाबदार राहील।